हॅलो. उन्हाळ्यात झटपट कैरीचं आपल्याला लोणचं बनवायचं आहे. त्यासाठी आपण अर्धा किलो कैरी आणलेली आहे आणि ती 1 तास पाण्यात भिजवून ठेवलेली आहे, कारण त्याची उष्णता आणि चीक निघून जाण्यासाठी. तर आता आपण त्या कैरीच्या फोडी करणार आहोत. तोतापुरी कैरी घेतली आहे. थोडासा बाटा असतो तिला आणि ती झटपट लोणचं करायला महिनाभर टिकण्यासाठी चांगली असते. आता आपण याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत. बारीक यासाठी की ते लोणचं पटकन मुरतं. हे बघा, असं बारीक आपण तुकडे करून घेणार आहे सगळ्या कैरीचे. आपण आता लोणच्याचे हे अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहे. आता आपण मिक्सरमध्ये एक मोहरीची डाळ घेणार आहे. ही बाजारात सहज उपलब्ध असते. 1 चमचा बडीशोप घेणार आहे आणि 1 छोटा चमचा मेथी. हे मिक्सरला बारीक थोडंसं अगदी पल्स मोडवर वाटून घेणार आहे. आता यामध्ये आपण कैरीच्या ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ थोडंसं जास्तच घालायचं आहे कैरी मोडण्यासाठी. आणि आपण या बाजूला तेल गरम करत ठेवलं आहे पाऊण वाटी आणि हळद घालायची पाव चमचा. आणि आपण आता हे मिक्सरवर केलेलं हे भरड घालणार आहे, मोहरीची डाळ वगैरे. आणि मिरची पावडर घालणार आहोत. 1 चमचाच घालायचे, बाकी आपण तेलात टाकणार आहोत. आणि हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं. सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे. हे महिनाभर चालू आपण चटपटीत कैरीचं लोणचं करू शकतो. साठवणीचं लोणचं पावसाळ्यानंतर घालतात. हे आपण चवीला आंबट गोड सुद्धा यामध्ये आपण गोळी पण घालू शकतो आवडीनुसार. आता हे बघा, आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि ते चांगलं कडकडीत तापलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत. मोहरी चांगली फुटते आहे. मोहरी तडतडते. त्यामध्ये आपण थोडं हिंग घालूया. थोडं गार झालं अजून परत हिंग घालणार आहोत. हिंग घातलं आहे आणि हे गार करायचं आहे. मग त्यात तिखट टाकून गार झाल्यावर थोडंसं कोमट झाल्यावर तिखट टाकणार आहे आपण. हे बेडगी मिरची आणि काश्मीरी लाल तिखट हे गार झाल्यावर याच्यात टाकणार आहे. आपलं तेल थोडं कोमट झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण तिखट टाकून घेणार आहे. तिखट तेलात टाकल्यामुळे छान तेलाला कलर येईल आणि त्यामुळे आपल्या लोणच्याला पण छान कलर येईल. हे बघा, आता हे थोडंसं अजून गार झालं की आपण या कैरीमध्ये मिक्स करून टाकणार आहोत. हे बघा, आपलं लोणचं किती सुंदर झालं आहे आणि वरती तेल पण किती छान आलं आहे. तर आपण हे बघा, तुम्हाला दाखवते मी. सुंदर खार पण आलेलं आहे. छान खार आलेलं आहे. तुम्ही या प्रकारे लोणचं करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. असं दाबून ठेवलं ना की वरती ऑटोमॅटिक तेल येतं. असं दाबून ठेवायचं. आणि हे लोणचं महिनाभर तुम्ही आता ठेवू शकता, पण फ्रीजमध्ये ठेवा, कारण आता उष्णता खूप वाढलेली आहे. असं छान वरती तेल येतं आहे बघा. अजून त्याला तेल छान सुटेल.
आणि हे आपल्याला खायला तयार आहे लोणचं.